Hello everyone. Let us start our SP new session, that is see here first one our index, that is syllabus of SP. First one, introduction to corporate finance. Second one, sources of corporate finance. Third one, ESOP shares. Fourth one, ESOP debentures. Fifth, deposits. Sixth, correspondence with members. 7th, correspondence with debenture holders. 8, correspondence with depositors. 9, depository system. 10, dividend and interest. 11, financial market. And our last topic, that is 12, stock exchange. So this is our syllabus of SP. So let us start our first lesson, that is introduction to corporate finance. First of all, what is corporate and what is finance? So corporate means business, and this term finance is related to money and money management. तो ये finance is related to the money and money management, and this term is related also inflow and outflow of money. म्हणजे कुठलाही बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त कॅपिटल लागतं, आणि ते कॅपिटल आपल्या मनीच्या स्वरूपात असतो, आणि त्या मनीचं म्हणजेच त्या पैशाचं नियोजन, सो दॅट इज हाऊ टू यूज इट मनी, दॅट इज मनी मॅनेजमेंट. मग त्याची आपल्याला आवश्यकता असते. मग त्याप्रमाणे आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सचं मिनिंग दिलेलं आहे, आणि मिनिंग म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द रेझिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स बाय अ कॉर्पोरेशन. म्हणजे आपल्याला कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्याला फंड्सची आवश्यकता असते. मग ते फंड्स कोणकोणत्या प्रकारे रेझिंग केलं जातं, कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला फायनान्स मिळू शकतो, त्याचं सगळं नियोजन जे केलं जातं त्याला आपण कॉर्पोरेट फायनान्स म्हणतो. and it deals with financing the activities of the corporation, capital structuring and making investment decision. आणि त्याप्रमाणे मग त्या फायनान्स मॅनेजमेंट करून त्याचं स्ट्रक्चर करून त्याप्रमाणे त्याचं इन्व्हेस्टमेंट केलं जातं. तर आपण यामध्ये हेनरीनी काही एक डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. सो हेनरी सेड दॅट कॉर्पोरेट फायनान्स डील्स primarily with the acquisition and use of capital by business corporation. म्हणजे आता कॉर्पोरेट फायनान्स या संदर्भात आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. आता समजा ए आणि बी असे दोन पर्सन आहेत. तर एनी त्याला बिझनेस स्टार्ट करायचं आहे म्हणून बीवाल्याकडून फायनान्स घेतला, आणि हा फायनान्स घेत असताना बीवाल्याने त्याला सांगितलं की तू मला रिटर्न्स द्यायचं, म्हणजे व्याज आणि पैसे द्यायचे 15%. म्हणजे एकडून बीला 15% रिटर्न्स द्यावे लागतील, आणि तो एक डिसिजन तो घेऊ शकतो. किंवा ए आणि बी या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन झालं की तू माझ्याकडून फायनान्स घेतलं की त्याबद्दल तुला काही रिटर्न्स द्यायचे नाही आहेत. तेव्हा मग साहजिकच तो दुसरा ऑप्शन जो आहे, म्हणजेच बीवाल्याकडून जेव्हा फायनान्स केलं जाईल आणि त्याला कोणत्या प्रकारे रिटर्न्स आपल्याला द्यायचं नाही आहे, त्याप्रमाणे मग तो काय करेल की दुसरं जो डिसिजन आहे तो घेईल, कारण त्याला रिटर्न्स म्हणजे व्याजाच्या स्वरूपात त्याला पैसे द्यायचे नाही आहेत. मग हे जे आपण ॲक्वायर करणार आहोत, सो दॅट इज कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजेच या ठिकाणी कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ द ॲक्विजिशन, म्हणजे तेच फायनान्स ॲक्वायर केलं जाते, अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन, आणि मग त्याप्रमाणे त्याचं यूज कॅपिटल म्हणजेच बिझनेस एखादा फॉर्म करण्यासाठी वापरला जातं. सो दॅट इज अ बिझनेस फायनान्स. मग हे सगळं करत असताना त्याला डिसिजन घ्यावे लागतील कॉर्पोरेट फायनान्सचे. सो दॅट इज देर आर 2 डिसिजन्स आर द बेसिस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. म्हणजेच हिअर आर 2 डिसिजन्स, दॅट इज फायनान्सिंग डिसिजन अँड सेकंड वन दॅट इज इन्व्हेस्टमेंट डिसिजन. So financing decision, the business firm has access to capital market to fulfill its financial needs. The firm has multiple choices of sources of financing. The firm can choose whether it wants to raise equity capital or debt capital.
Firm can even deposit for bank loan, public deposits, debentures, etc. to raise funds. The finance manager ensures that the firm is well capitalized, that is they have right amount of capital, that the firm has right combination of debt and equity. म्हणजे या ठिकाणी बिझनेस कॉर्पोरेट फायनान्स जो आहे त्याचे आपल्याला दोन डिसिजन दिसून येतात, ते म्हणजे फर्स्ट वन फायनान्सिंग डिसिजन. मग फायनान्सिंग करण्यासाठी किंवा फायनान्स करण्यासाठी किंवा एखाद्या बिझनेस आपण फॉर्म केल्यानंतर त्याला काही सोर्सेस ऑफ फंड्स लागतात आणि त्यासाठी फर्मकडे मल्टिपल चॉईसेस असतात. मग त्यासाठी ती कंपनी इक्विटी शेअर खरेदी करू शकते किंवा डेब्ट इक्विटल घेऊ शकते किंवा त्याला दुसरे ऑप्शन असतात ते म्हणजे बँकेकडून लोन घेऊ शकते, पब्लिक डिपॉझिट्स आहेत किंवा डिबेंचर. म्हणजे याद्वारे त्याला काय केलं जातं की त्या बिझनेससाठी फायनान्स केलं जातं. म्हणजेच दॅट कंपनी हॅव टू रेज फंड्स बाय multiple choices, that is it wants to raise equity capital or debt capital, or otherwise they take bank loan, public deposit or debenture. So there is a multiple choices of sources of financing. So here the finance manager ensures that the firm is well capitalized. म्हणजे या ठिकाणी फायनान्स मॅनेजर जो आहे तो कॅपिटलाइज करण्यासाठी त्याप्रमाणे डिसिजन घेत असतो. सो दॅट इज अ फायनान्सिंग डिसिजन. आणि second one, that is investment decision. So once the business firm has gained access to capital, the finance manager has to take decision regarding the use of the funds in systematic manner so that it will bring maximum return for its owner. For this, the firm has to take into consideration the cost of capital. Once they know the cost of capital, firm can deploy or use the funds in such a way that returns are more than cost of capital. म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजेच फायनान्सर जो आहे किंवा जो मॅनेजर आहे त्यांनी एकदा डिसिजन घेतलं की आपण इक्विटी शेअर्स खरेदी करायचे आहेत किंवा डिबेंचर्स घ्यायचे आहेत किंवा बँक लोन घ्यायचे, हे एकदा कन्फर्म झालं की त्याच्यानंतर दॅट फायनान्स मॅनेजर हॅज टू टेक डिसिजन रिगार्डिंग हाऊ टू यूज द फंड्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर. म्हणजे कशा पद्धतीने फंड्स सिस्टमॅटिक मॅनर किंवा सिस्टमॅटिकली यूज केले गेले पाहिजेत की त्यातून जास्तीत जास्त मॅक्झिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर. फॉर दिस द फर्म हॅज टू टेक इन टू कन्सिडर द कॉस्ट ऑफ कॅपिटल. मग या ठिकाणी कॉस्ट ऑफ कॅपिटल वापरून त्याप्रमाणे त्याला रिटर्न्स किती मिळतील जास्तीत जास्त हे इन्व्हेस्टमेंट डिसिजनमध्ये पाहिलं जातं. सो हिअर that capital corporate finance is based on the financing decision, and second one that is investment decision. Okay, so next let us start or we discuss about the importance of corporate finance. तर कॉर्पोरेट फायनान्ससाठी आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने फायनान्स केलं जाऊ शकतं, त्यासाठी कोणकोणते त्याचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आणि या एस पी आणि ओ सीमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी इम्पॉर्टन्स त्याचप्रमाणे त्याचे जे इम्पॉर्टन्सचे पॉईंट आहेत ते 9 किंवा 10 अशा पद्धतीनेच असणार आहे. तेव्हा ही थेरी असल्यामुळे तुम्हाला यामध्ये पॉईंट्स जे आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. सो व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. सी हिअर first one, that is helps in decision making. Most of the important decisions of business enterprises are determined on the basis of availability of funds. It is difficult to perform any functions of business enterprise independently without finance. आता या ठिकाणी फर्स्ट पॉईंट आहे तो हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. आता कुठला बघा बिझनेस कुठला पण स्टार्ट करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागतं ते म्हणजे फंड. इट मीन्स इट हिअर इज इम्पॉर्टंट, दॅट इज द बेसिस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ फंड. जर आपल्याकडे फंड नसेल तर आपण कोणताही बिझनेस स्टार्ट करू शकत नाही, कोणताही डिसिजन घेऊ शकत नाही. सो हिअर दॅट इज इट डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ फंड्स, अँड सो दिस बिझनेस एंटरप्राइजेस इंडिपेंडेंटली परफॉर्म. इट इज डिफिकल्ट टू परफॉर्म एनी फंक्शन्स ऑफ बिझनेस एंटरप्राइज इंडिपेंडेंटली विदाउट फायनान्स. जर फायनान्स नसेल तर आपलं कोणत्या प्रकारे जो फंक्शन असेल तो आपल्याला बिझनेसचा करता येत नाही. सो एव्हरी डिसिजन इन द बिझनेस इज नीडेड टू बी टेकन कीपिंग इन व्ह्यूज इट्स इम्पॅक्ट ऑफ प्रॉफिटेबिलिटी.
म्हणजे यामध्ये बिझनेस एंटरप्राइजेसने त्याच्यासाठी अवेलेबिलिटी ऑफ फंड्स झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो असेल, म्हणजे जो डिसिजन घेतला जाईल त्याचा इम्पॅक्ट हा प्रॉफिटेबिलिटीवर होत असतो. म्हणजेच देअर मे बी अ नंबर ऑफ अल्टरनेटिव्स बट द मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड टू सिलेक्ट द बेस्ट वन विच विल एनहान्स प्रॉफिटेबिलिटी. म्हणजेच बघा, फॉर एक्झाम्पल आता इथे आपण जिओ कंपनीचं पाहिलं. आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा जिओ कंपनीने काय केलेलं आहे की वेगवेगळ्या म्हणजेच जे आपले किराणा मालाचे जे आहेत दुकानदार त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं आहे. याच्या आधी आपण पाहिलं की त्यांचे टी व्ही मोबाईल वगैरे याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट होती. पण त्या कंडिशननुसार काय केलं जातं की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट प्रॉफिटेबिलिटी किती प्रमाणात त्याचा प्रॉफिट मिळणार आहे, आणि मग त्या बिझनेस ऑर्गनायझेशनने त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरुवात केलेली आहे. तर नेक्स्ट आपण बघू शकतो याच्यामध्ये business organization can give green signal to the project only when it is financially viable. Thus corporate finance plays significant role in decision making process. म्हणजेच याच्यामध्ये अनेक कंपन्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळेल याच्यावर भर दिला जातो, आणि मग ते काम करत असताना त्या कंपन्यांना इतर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात ग्रीन सिग्नल मिळतो. सो हियर business corporation can give green signal to the project only when it is financial viable. So this first one, corporate finance, important, that is helps in decision making. Second one, helps in raising capital for a project. When a business firm wants to start a new venture, it needs to raise capital. Business firm can raise funds by issuing shares, debentures, bonds or even by taking loans from the bank. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचं आहे, तर आपल्याला कॅपिटल रेझिंग करायचं आहे एखाद्या प्रोजेक्टसाठी. तर त्यामध्ये फायनान्स मॅनेजर किंवा जो मॅनेजर आहे तो डिसिजन काय घेऊ शकतो, हाऊ टू रेज हिज कॅपिटल. सो दॅट्स वाय ही दॅट रेज हिज फंड्स बाय इश्युइंग शेअर्स, debentures, bonds or even by taking loans from the bank. So here are multiple choices related to the using or raising his funds, that is by issuing shares, debentures, bonds or bank loans. So that is second point, that is helps in raising capital for a project. Okay, next one, helps in research and development. Research and development must be undertaken for the growth and expansion of business. Third point, that is helps in research and development. या ठिकाणी आपण आता लॉकडाऊन चालू आहे, आपलं 21 डेजचं लॉकडाऊन चालू होता बरोबर. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या इथे अवेलेबल झालेलं तो म्हणजे कोरोना व्हायरस. मग यासाठी अनेक कंपन्या काय करत आहेत, रिसर्च करत आहेत, आणि ह्या रिसर्च करत असताना त्यासाठी जो इसेन्शियल टाईम लागणार आहे, कारण तिथं ही लेंदी प्रोसेस असणार आहे, त्यामुळे लेंदी प्रोसेस असल्यानंतर त्याच्यावर रिसर्च केला जाणार आहे, आणि त्याप्रमाणे मग जो काही त्याची निघणारं रिसर्चनुसार जी काही वॅक्सिन निघेल त्याप्रमाणे मग त्याचं ती वॅक्सिन अपग्रेड केली जाईल किंवा मग लॉन्च केली जाईल. सो दॅट इज हेल्प्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि या सगळ्यासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाण लागतो तो म्हणजे आपला फंड्स लागतात. सो हियर हेल्प्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट मस्ट बी अंडरटेकन फॉर द ग्रोथ अँड एक्सपान्शन ऑफ बिझनेस, अँड दिस इज अ लेंदी प्रोसेस. सो देअरफॉर फंड्स हॅव टू मेड अवेलेबल through the research work also, and many a time company has to upgrade its old product or develop new product to attract the consumer. मग या ठिकाणी कंपन्या जेव्हा एखादा बिझनेस लॉन्च करत असतात किंवा प्रोडक्ट लॉन्च करत असतात तेव्हा त्यामध्ये ओल्ड प्रोडक्ट असेल किंवा न्यू प्रोडक्ट असेल याप्रमाणे ते अट्रॅक्ट कन्झ्युमरला करत असतात. अँड फॉर दिस कंपनी हॅज टू कंडक्ट सर्वे, मार्केट ॲनालिसिस विच requires financial support. So that is helps in research and development. Next one, helps in smooth running of business firm. A smooth flow of corporate finance is needs so that salaries of employees are paid on time, loans are cleared on time, raw materials is purchased whenever required, sales promotion of existing products is carried out smoothly, and new products कॅन बी लॉन्च इफेक्टिवली. म्हणजे जर बिझनेस स्मूथली आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे एम्प्लॉईज आहेत त्यांची सॅलरीज टायमात दिली पाहिजे, मग आर पेड ऑन टाईम ऑल्सो,
आणि जर लोन घेतलं असेल तर क्लिअरसुद्धा आपल्या टाईममध्ये करावं लागतं. त्याचप्रमाणे एखादं आपलं रॉ मटेरियल खरेदी करायचं असेल, परचेस करायचं असेल, वेन एव्हर रिक्वायर्ड ऑर सेल्स प्रमोशन ऑफ एक्झिस्टिंग प्रोडक्ट, सो दॅट्स वाय वी नीड दॅट too much funds, so that is a helps in smooth running of a business. Next one, brings coordination between various activities. Corporate finance plays significant role in control and coordination of all activities in organization. For example, production will suffer if finance department does not provide adequate finance for the purchase of raw material and meeting other day-to-day financial requirement for smooth running of production unit. Due to this, sales will also suffer and consequently the income of concern as well as rate of profit will be affected. Thus, efficiency of every department depends upon the effective financial management. So fifth point, that is brings coordination between various activities. So corporate finance plays significant role in control and coordination of all activities in organization. म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्स मोठ्या प्रमाणात कोऑर्डिनेशन करत असतं आणि कोऑर्डिनेशन करत असतं म्हणजेच कंपनीमध्ये अनेक प्रकारचे डिपार्टमेंट असतात, प्रोडक्शन, सेल्स, आणि या डिपार्टमेंटमध्ये जे काय कोऑर्डिनेशन असेल तो टॉप टू बॉटम लेवल फायनान्स कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे जो मॅनेजर असेल कॉर्पोरेट फायनान्सला काम करावं लागतं आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन मोठ्या प्रमाणात ठेवावं लागतं. मग त्यामध्ये परचेस ऑफ रॉ मटेरियल करायचं असेल किंवा फायनान्शियल डे टू डे काय रिक्वायरमेंट असतील किंवा त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीसाठी फंड्स लागणार आहेत त्यासाठी मग कोऑर्डिनेशन ठेवावं लागतं आणि हे कोऑर्डिनेशन ठेवायचं काम कॉर्पोरेट फायनान्स करत असतं. नेक्स्ट, promotes expansion and diversification. So modern machines and modern techniques are required for expansion and diversification. Corporate finance provide money to purchase modern machines and technologies. Therefore, finance becomes mandatory for expansion and diversification of company. तर या ठिकाणी कॉर्पोरेट फायनान्स आपल्याला प्रमोट करत असतं ते म्हणजेच एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. आणि यामध्येच म्हणजे जर त्या कंपन्यांना नवीन मॉडर्न मशीन्स किंवा मॉडर्न टेक्निक्सचं परचेस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फंड्स रिक्वायर्ड लागतं. मग त्यावेळीसुद्धा कॉर्पोरेट फायनान्स आपल्याला एक्सपान्शन करायचं असेल, डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात हेल्पफुल आहे. नेक्स्ट वन, मॅनेजिंग रिस्क. Company has to manage several risks such as sudden falls in sales, loss due to natural calamities, loss due to strikes, etc. Company needs financial aids to manage such risk. आता मॅनेजिंग रिस्क म्हणजे याचप्रमाणे आपल्याला इथं अनेक प्रकारे कंपन्यामध्ये म्हणजेच वेगवेगळे रिस्क कंपनी घेत असते. त्याच्यामध्ये मग नॅचरल कॅलॅमिटीज असेल किंवा एखाद्या आता लॉकडाऊन चालू आहे तेव्हा जरी कंपन्या बंद असल्या तरी कंपनीमध्ये जे वर्कर आहेत त्यांना जे लागणारी सॅलरी असेल, रेम्युनरेशन असेल तर ते तर द्यावंच लागणार आहे. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला फंडची आवश्यकता असते म्हणजे फायनान्सची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे लॉस ड्यू टू स्ट्राईक झाला असेल, फॉल्स इन सेल्स असेल तर अनेक प्रकारच्या कंपन्यांचं सुद्धा सेलिंग डिपार्टमेंट अतिशय कमी प्रमाणात झालेलं आहे. मग त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सची आवश्यकता असते. नेक्स्ट, रिप्लेस ओल्ड assets. Assets such as plant and machinery become old and outdated over the year. They have to replace by new asset. Finance is required to purchase new asset. आता रिप्लेस करायची असेल आपल्याला ओल्ड ॲसेट म्हणजे ती ॲसेट जे असेल मग प्लांट अँड मशीन असेल, लँड अँड बिल्डिंग असेल ती आउटडेटेड झाली असेल काही वर्षानंतर तर ती आपल्याला रिप्लेस करावी लागेल. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला नवीन ॲसेट खरेदी करण्यासाठी सुद्धा आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सची आवश्यकता असते. Next, payment of dividend and interest. Finance is needed to pay dividend to shareholder, interest to creditors and banks. So here corporate finance is also needed to pay dividend to shareholders and also interest to creditors also. And last point, that is payment of taxes. Company has to pay taxes to government such as income tax, goods and services, that is GST, and fees to register of companies on various occasions. So finance is needed for पेईंग दीज टॅक्स अँड फीज. म्हणजे जर आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स असेल तरच आपण गव्हर्नमेंटचा जो इन्कम टॅक्स असेल, GST असेल किंवा रजिस्टरचे कोणती फीज असतील तर त्या पेड करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट म्हणजे फायनान्सची आवश्यकता
असते. सो धिस इज अवर कॉर्पोरेट फायनान्स. And this corporate finance meaning, and there are two decisions, that is financing decision and investment decision. And importance of corporate finance, that is first one, helps in decision making, helps in raising capital for project, helps in research and development, helps in smooth running of business firm, brings coordination between various activities, promotes expansion and diversification, managing risk, replace old assets, payment of dividend and interest, and last point, that is payment of taxes and fees. So this is very important question, that is importance of corporate finance. Okay, आता हे सगळं तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला खाली मी नोटबुकमधल्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मी सेंड करते. पण तुम्हाला जर टेक्स्टबुक तुम्ही खरेदी केल्या नसतील तर मात्र तुम्ही ई बालभारतीवरून PDF SPOC इको अकाउंटचे ज्या तुम्हाला PDF पाहिजे त्या डाउनलोड करून तुम्ही त्यानुसार तुम्ही नोट्स काढू शकता, किंवा त्याच्यामध्ये जर तुम्हाला रीडिंग करायचं असेल तर त्या PDF तुम्ही बघू शकता. आणि या पद्धतीने आपण आज SP चा हा पॉईंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे आपण तो उद्या घेऊ. असं स्टेप बाय स्टेप आपण रेग्युलर घेणार आहोत. पण हे सगळं करत असताना लक्षात ठेवायचं की याचं रिपिटेशन परत केलं जाणार नाही आहे. तेव्हा प्रत्येक, आता मला तर दिसतं की गर्ल्स जास्तीत जास्त दिसतात, तर बॉयज असतील तर त्यांनी पण लक्ष द्यायचं की जे जे दिलं जाणार आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. आणि ॲज इट इज आपण जसं 11वीला केलं होतं की ऑब्जेक्टिव्सची जी नोटबुक आहे ती सेपरेट, आणि जे आपल्या नोट्स असतील त्याची नोटबुक सेपरेट ठेवायची आहे. कारण आपलं जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा मात्र तुम्हाला ह्या नोटबुकमध्ये जेवढं शिकवलं जाईल किंवा ज्या तुम्हाला नोट्स सेंड केल्या जातील ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहिल्या गेलेल्या असल्या पाहिजेत. आणि हे पुन्हा रिपिटेशन कोणत्या प्रकारचे लेसन होणार नाहीत. तेव्हा प्रत्येकाने याची काळजी घ्यायची की रेग्युलर जे होईल ते मात्र तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहे. ओके, गुड डे.